अनुभव साथी तसे हर देश में तू हर भेष में तू तेरा नाम अनेक तू एक है हा उपदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तारुण्याची मूर्ती जगद्गुरु तुकोबा राया राजमाता विजय माता रमाई माता सावित्री भगवान बिरसा मुंडा भगत सिंग सुखदेव राजगुरु तमाम संतांना महापुरुषांना शाहीर नातेने त्रिवार मुजरा करतो महान त्यागी बाबा जिंदगी वाराणसी यायला नमस्कार करतो आणि एवढे बोलून कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद, जय भारत, जय शिवा, जय भीमा, जय अण्णा। ओम नमो नमो ओंकारेश्वर ओम नमो नमो ओंकारेश्वर निसर्ग शक्तीच्या बापा तू पामरा या जीव जंतूचा निर्मळ धरा म्हणून तुला स्मरतो चालक बापा सर्व जगाचा मुनी चालक बापा सर्व जगाचा नशीबी लिहिला तू भोग कर्माचा या पंचतत्वाला तुने फोडली वाचा अरे म्हणून तुला स्मरतो शाहू फुले आंबेडकर ते छत्रपती महान माझ्या सावित्री आईने दिला शिक्षणाचा सन्मान ते राजमाता झाली माझ्या भारताची शान अरे म्हणून तुला स्मरतो मोरेश्वराची ते निर्मळवाणी वडील माझे गुरु ब्रह्माची ते आहे गुरु ज्ञानी अरे हा शाहीर सूरज त्यांच्याच चरणी अरे हा मेढ कलंगीचा त्यांच्या गुरु रामा माझ्या रामा रामा हरी रामा
प्रत्येक मनुष्य आपल्या मान्यतेनुसार कोणत्या ना कोणत्या शक्ती पूजन करत असते. जशी ज्याची मान्यता आहे तसा त्याचा देव आहे. आणि म्हणून हिंदू संस्कृतीनुसार जगाने भगवंताला पहिला पूजेचा मान मिळाला आहे. एक सुंदर दर्जा घेतलेली आहे आणि त्या पूजनावर सुद्धा दिलं. अरे फूलों सा चेहरा तेरा, अरे कलियों सी मुस्कान है, अरे रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है, अरे रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है. अरे पूजा है पहले तेरी, अरे देवों का तू देव है, अरे पूजा है अरे पहले तेरी, अरे देवों का तू देव है, अरे पापियों को मारता भक्तों को तारता नाम तेरा गणराज है, अरे पापियों को मारता भक्तों को तारता नाम तेरा गणराज है. पूजा है पहले तेरी, देवों का तू देव है, पापियों को मारता भक्तों को तारता नाम तेरा गणराज है, पापियों को मारता भक्तों को तारता नाम तेरा गणराज है. पूजा है पहले तेरी, अरे देवों का तू देव है, अरे पूजा है पहले तेरी, अरे देवों का तू देव है, पापियों को मारता भक्तों को तारता नाम तेरा गणराज है, अरे पापियों को मारता भक्तों को तारता नाम तेरा गणराज है. पूजा है पहले तेरी, देवों का तू देव है, पापियों को मारता भक्तों को तारता, अरे नाम तेरा गणराज है. बांधवानो, परमेश्वराची पूजा करण्यासाठी आहे, परमेश्वराची पूजा करा, पण देवाले नारळ अगरबत्ती शेंदूर चोपडणं म्हणजे पूजा नाहीये. नाहीतर देवळात जायचं, देवाले नारळ फोडायचा, शेंदूर चोपडाचा, अगरबत्ती लावायची आणि मंदिराचा बाहेर आला तर कोणाकडून 10,000 रुपये उधार घेऊन घ्यायचे आणि त्याने शब्द द्यायचा का मी ते 10,000 रुपये परत करतो.
हे 10,000 रुपये पचवून टाकायचे आणि पुन्हा मंदिरात जाताना देवाची पूजा करायची तर देव अशाने प्रसन्न होत नाही. देव काय फिरीला बसला. जब तक सत्यता का दीपक हमारे मन में जलता नहीं तब तक भगवान किसी को मिलता नहीं. जब तक सत्यता का दीपक हमारे मन में जलता नहीं तब तक भगवान किसी को मिलता नहीं. भगवान को पाना है तो भाव और भक्ति में ढलना पड़ेगा और नेकी ठिकाने पर ही भगवान को क्या भगवान के बाप को भी आना पड़ेगा. चारित्र शुद्ध ठेवा, चारित्र शुद्ध ठेवा, अंतकरण शुद्ध ठेवा. त्याच्यामध्ये देव आहे. नाहीतर इकडं देवाची पूजा आणि तिकडं कोंबडा बकरा. अरे रांजला गांजलेला असं जे की असे रांजले गांजले त्यासी मनी जो आपुले तो जर साधू ओळखावा ना देव तेथीच जाणावा. गरीब व्यक्ती असन गावातला त्याला दवाखान्याची गरज असन त्याला दवाखान्यात घेऊन जा तिथे देवा. समाजकारण करा, समाज सेवा करा तिथे देवा. नाहीतर इकडं केदारनाथ बद्रीनाथले जायचं आणि इकडं अन्याय अत्याचार करायला गरीबावर त्याला पूजा म्हणत नाही. पूजा हे करा. आणि संपूर्ण विश्वामध्ये त्या परमेश्वराचा वास आहे. आणि म्हणून समोर माझं काय म्हणणं आणि म्हणून माझ्या दुय्यमच्या दुळीला लाभलेले सन्माननीय प्रतिस्पर्धी शाहीर आर्यनदादा नागदेवे आमचे वस्ताद आमचे बाबा अंबादासजी नागदेव यांचे चिरंजीव ज्यांचं संपूर्ण महाराष्ट्रभर नाव आहे. आमच्या अगोदरची त्यांची शायरी आहे
रमलं रटलं काम आहे त्यांच्या आवाजाच्या भरशावर, त्यांनी आपल्या कलेच्या भरशावर, कौशल्याच्या भरशावर, ज्ञानाच्या भरशावर संपूर्ण महाराष्ट्रात नाही त्या भंडाऱ्या जिल्ह्याचं नाव कानाकोपऱ्यामध्ये गाजवलं. असे सन्मान्य आमचे ज्येष्ठ बंधू दादा नागदेव यांच्याशी माझ्या दोनचा सामना आहे. आणि त्यांनी प्रश्नाची मांडणी केली पहिल्या फेऱ्याच्या मार्फत. प्रश्न अतिशय सुंदर विचारला. हो म्हणतात पाणी पिऊन जर पाण्यामध्ये भक्ती केली तर अमृत बनते, जेवण करताना जर भक्ती केली जेवणामध्ये तर ते प्रसाद तयार होते, गायन करताना जर भक्ती केली तर ते कीर्तन तयार होते, आणि पूजा करताना जर भक्ती केली तर तसं तीर्थक्षेत्र तयार होते. तसं 3.5 हाताच्या देहामध्ये भक्ती केली तर काय होते? शाहीर साहेब तुम्ही म्हणता संत सांगायचं नाही, महर्षी सांगायचं नाही, ते मी सांगणार म्हणून. शाहीर साहेब 3.5 हाताच्या देहामध्ये जर भक्ती गेली, 3.5 हाताच्या देहामध्ये जर भक्ती गेली तर ते भक्ती लीन होते, तो देह भक्तीमध्ये लीन होते. हे तुमच्या प्रश्नाचं माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे तंतोतंत उत्तर. हा म्हणजे देह लीन होते, भक्तीमध्ये लीन होते. भक्ती गेली का तो देह नाराय, तो देह लीन होते भक्तीमध्ये. हा हे माझ्या बुद्धिमत्ते अकॉर्डिंग टू माझ्या बुद्धिमत्तेनुसार तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. मी जास्त तुम्हाला विचारणार नाही. हिंगोलीमध्ये ओंडा नागनाथ मंदिर आहे. शंकरजीचे 12 ज्योतिर्लिंग आहे, त्याच्यापैकी त्याला एक म्हणतात. त्या ओंडा नागनाथ मंदिरची अशी मान्यता आहे की जेव्हा संत नामदेव कीर्तन करायला गेले तर त्या मंदिराने आपलं तोंड फिरवलं म्हणतात. म्हणून संत नामदेवाने एक अभंग म्हटला. संत नामदेवाने एक अभंग म्हटला. तर विचारायचं एवढंच आहे की तो अभंग कोणता? जो संत नामदेवाने 2 ब्राह्मणाला अनुसरून म्हटला. आणि त्या 2 ब्राह्मणाचं नाव काय एवढं विचारायचं. जास्त शाहीर साहेब तुम्हाला जास्त सांगणार नाही, जास्त विचारणार नाही. मान्यवर शाहीर साहेब. आणि म्हणून बांधवानो, देवानी सर्व गोष्टी माणसाच्या हातात दिला, पण एक गोष्ट माणसाच्या हातात नाही दिली. किडनी गेली तर टाकता येते, माणसाचा हार्ट गेलं तर टाकता येते, हात तुटला तर टाकता येते, पाय तुटला तर टाकता येते. एवढं तर की आजकालचा मेंदू भेटायला लागला, ब्रेन. पण देवाने एका गोष्टीवरती पडदा ठेवला, ते म्हणजे माणसाचा जीव गेला तर तो जीव कधी वापस आणता येईल. विज्ञानानं किती प्रगती केली, जरी माणूस चंद्रावर चालला गेला, पण ह्या गोष्टीचा तोडगा कोणी काढू शकत नाही. हा ह्या गोष्टीचा तोडगा कोणी काढू शकत नाही. आणि जर तिथं पडदा नसता ठेवला तर हा मानव एवढा बेईमान आहे का इथं पाय ठेवायला जागा नसती राहील. माझा भाऊ होय का करेले जिवंत, मा बाप होय का करेले जिवंत. आणि म्हणून जेवढं जीवन भेटलं तेवढ्या जीवनाचा परामर्थ झाले पाहिजे, म्हणून हा मानव जन्म भेटला. नाही तर आपल्यासोबत जन्मरी जगून राहील. संताचं नाव, महापुरुषाचं नाव का घेतलं जाते त्याच्या मागे कारण आहे. ते स्वतःसाठी नाही जगले, ते जगले कोणासाठी? तुमच्यासाठी जगले. आणि म्हणून हा जन्म एकदा भेटलाय, लोकांच्या कल्याणासाठी जगून पहा, भरपूर मजा येईल तुम्हाला जीवनाची. आणि म्हणून समोर माझं